तुम्ही जे बोलताय सांगताय ते अगदी बरोबरच आहे, पण थोडक्यात म्हणायचं गेलं तर तुम्ही शिक्षणाला बिझनेस बनवलाय, बरोबर? आणि तुम्ही तुमच्या क्लासेसची जाहिरात अशा प्रकारे केली की लोकांना ते बिझनेस वाटतं आणि लोक त्याला बोलून तुमच्याकडे ॲडमिशन घेतात. अजिबात नाही. म्हणजे आमच्याचकडे ॲडमिशन घ्या, आमच्याचकडे ॲडमिशन घ्या अशी जाहिरात आम्ही कधी करतच नाही. मला ते मान्यच नाही आहे. आम्ही शिक्षणाचा दर्जा असा मेंटेन केलेला आहे ना, त्यामुळे सगळे पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन आमच्याकडे धावत येतात. ती भोळी भावडी माणसं शिक्षणाचा दर्जा बघून येतात की तुम्ही त्यांना यायला भाग पाडता. आणि यातच अजून एक असा प्रश्न आहे की दुसऱ्यांचे क्लासेस बंद करून तुम्ही तुमची ॲडमिशन्स वाढवतात का? आज तुमच्या 51व्या शाखेचं उद्घाटन झालं, पण त्याच वेळी MK ट्युटर नावाची एक मोठी कोचिंग इन्स्टिट्यूट बंद पडली. त्यात तुमचा काही हात नाही ना? नाही, म्हणजे मीही एक पत्रकार आहे आणि मी आजूबाजूंच्या गोष्टीची खबऱ्या ठेवतो म्हणून विचारलं. बायको काय म्हणते तुझी? आत्ताच लग्न झालं ना? बाबा बरे आहेत का? बाबांना तुझ्या दम्याचा त्रास आहे ना? ते काय ते येतात ना काहीतरी ते असं? लक्ष दे बाबा नीट. काय आहे, उद्या इन्हेलरच्या जागी भलतंच काहीतरी ओढतील. लहान बहीण आहे ना तुला? डान्स क्लासला जाते ती. 12व्या मजल्यावर क्लास आहे सर. 12व्या मजल्यावर? बाबा रे, पावसाळ्याचे दिवस आहेत. हां, हल्ली लहान मुलांचे पाय घसरून खाली पडले अशा केसेस फार वाढल्यात. काळजी घ्या. सर तुम्ही मला ऑन कॅमेरा धमकी देताय. अरे तू काय वेडायस का? तुला जर धमकावायचं असतं ना तर ह्या चालू गाडीचं दार उघडून तू आत्ता बाहेर पडलास का? आता तुला कळलं मी तुलाच इंटरव्ह्यूला हो का म्हणालो. जसं तू तुझी प्रश्नावली घेऊन आलायस ना, तसाच सगळा रिसर्च मी सुद्धा केलाय तुझ्याबद्दल. त्यामुळे फार घुसायला जायचं नाही. चला, रुमाल खाली ठेव. स्माईल, कॉन्फिडन्स. तुझं चॅनल, तुझे व्ह्युअर्स. हां, तर तुझ्या चॅनलच्या माध्यमातून मला सगळ्यात तुझ्या प्रेक्षकांना, तुझ्या तरुण प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की शिक्षण कधीही डावलू नका. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि काहीही झालं ना तरी मला आपला भारत, आपला देश कसा दिसतो माहिती आहे? सगळे तरुण असे सुशिक्षित आहेत, मोठ्या पदावर काम करतायत आणि हे सगळं शक्य होतं ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे. त्यामुळे शिक्षण महत्त्वाचं आहे. माझा असा अजिबात हट्ट नाही की तुम्ही विजेता कोचिंग क्लासेसमध्येच या, पण शिक्षण घ्या आणि विजेता व्हा. सर अजून काही प्रश्न होते मला ते विचारायचे होते. झाले, संपले तुझे 10 मिनिटं. चल रे, कट कर दे. देख रे. सर माझा मोबाईल आपल्या पद्धतीने एडिट करा आणि परत द्या. येस. असं तो माझा मोबाईल तुला तो दे. झालं तुझं उत्तर.